हिवरखेड येथील सर्वात पुरातन मोठा महादेव संस्थान पेठपुरा येथे 11 ते 18 ऑगस्ट दरम्यान नांदेड बुजुर्ग येथील भागवताचार्य तथा शिवमहापुराण कथावाचक हरिभक्त परायण श्री रामदास महाराज चेडे यांचे मधुर वाणीतून श्रावण मासानिमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। या कथेदरम्यान दररोज सकाळी 5 ते 6 काकडा, दुपारी 1 ते 5 शिवमहापुराण कथा, संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ तर रात्रीला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली होती। तर 17 ऑगस्ट रोजी कथा समाप्तीला संध्याकाळी ग्रंथदिंडी, पालखी मिरवणूक, विठ्ठल मंदिर संस्थानचे वारकरी, माळकरी, टाळकरी तसेच महिला भजनी मंडळाच्या सहयोगाने काढण्यात आली। शिवकथाकार हरिभक्त परायण रामदास महाराज चेडे यांचे काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। उपयोगी पडते त्या जे ज्ञान सर्व जगाला उपयोगी पडते आणि ज्या ज्ञानाचं कधी खंडन होत नाही असं ज्ञान ज्याच्या मुखातून निघते तो जगाचा गुरु। शंकराचार्य ते ज्ञान जगाचा गुरु आणि तुकोबाचा अभंग, तुकोबाचे 5000 अभंग जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कायम राहणार आहे। त्याही पुढे म्हणून मी असं म्हणेन की जग लयाला दिलं तरी माझ्या तुकोबाची गाथा आणि माझ्या ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी अखंड जिवंत राहणार आहे, ती नष्ट नाही होणार। अखंड ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं ते आमचे गुरु आणि त्यांचं अभंग मग जेवढं गुरुत्व त्यांना आलं कसं, श्रीमंत होते म्हणून, पाहायला चांगले होते म्हणून, कुणबी कुटुंबात 12 कुटुंबात जन्माला आले म्हणून, तर त्यांनी संतत्व आपल्या अंगी बांधलं, संतत्व अंगी बांधलं, संत झाले। डॉक्टर ज्ञान घेतलं, डॉक्टर करायला इंजेक्शन भेटायला तर त्यांना डॉक्टर म्हणायला लागले। ते ज्याच्या डोक्यात असते आणि प्रत्यक्ष आचरणात आणि वागणुकीत असते त्याला ते पद मिळत असते। संत म्हणजे संत पदार्थी जसे MA PhD ह्यासाठी कॉलेज आहे, जा PhD होऊया, BA होऊया, MA होऊया। हे काय सत्याची गेलो 2 वर्ष 4 वर्ष झाले काही संत म्हणून वापस येण्याची शाळा आहे, अशी शाळा